सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विटशन भाग 208. मग आता टायगरचा प्रिन्स टायगरसोबत कसलंच जुळवून घेत नव्हता आणि पुन्हा एकदा त्याचा पचका झाला आणि तो रागारागात प्रिन्सेसला घेऊन वरती निघून गेला. आणि या डफरसाणी माझं कधीच जुळणार नाही असं त्याला वाटलं. मग आता खाली सगळे हसत होते, अगदी पोट धरून धरून हसत होते. अर्जुन आणि कुणाल टाळ्या देऊन देऊन हसत होते आणि आर्यन पुन्हा वरून ओरडला आणि म्हणाला, डॅड, इतकी हसायची गरज नाही, आता कोणीही हसायचं नाही, नाहीतर बघाच. तसं आता सगळ्यांना बघून हसणारा प्रिन्ससुद्धा आणखीन हसत होता आणि हसता हसता पुन्हा त्याच्या खालून आवाज निघायला लागले आणि तो जसा जसा हसेल तसतसे आवाज वाढत होते आणि मग तर आणखीनच सगळे खूप मोठ्यानं हसायला लागले. आणि वरती आर्यन खूप चिडला आणि तन्वी म्हणाली, स्वीटी, अगं आता बहुतेक हा शी करेल, तू याला वरती घेऊन जा आणि स्वच्छ कर. आणि स्वीटी हसत हसत म्हणाली, ओके आत्तू. आणि स्वीटीनं प्रिन्सला उचलला आणि तो गोरा गोमटा काजळ घातलेला प्रिन्स खूप छान दिसायचा आणि जाताना सुद्धा हसत होता. आणि आता तिथं ऑलरेडी आर्यन बसला होता प्रिन्सेसला घेऊन आणि स्वीटी आतमध्ये गेली तशी खूप हसायला लागली. आणि आर्यननं तिच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाला, इतकी हसण्याची काही गरज आहे का? नाही म्हणजे खरंच हसायला येत असेल तर हस ना, उगीच कशाला दात दाखवतेस. आणि स्वीटी थोडीशी गप्प बसली आणि हसू अडवत म्हणाली, आर्यन, अरे इतका का चिडतोस? ते बेबी आहे ना, आणि आपलंच बेबी आहे ना. आर्यन आणखीन उचलून म्हणाला, हो ना, आपलंच बेबी आहे आणि आपल्याच मानगुटीवर बसते. आणि स्वीटी, याचा राग मला येतोय, पण तुला काय येत नाही गो? आणि मला तर असं वाटतं की आता बेबी झाल्यापासून तू मला विसरली आणि मी जितका तुझ्यापासून दूर राहील ना तितकं तुला चांगलं आहे. असं म्हण ना, आता नवऱ्याला तुझ्याकडे किंमत नाही राहिली. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, अरे असं नाही, तू पुन्हा मला जबाबदार धरायला लागलास का? या सगळ्यात माझी काय चूक आहे तू सांग. आणि आर्यन म्हणाला, मग कसं आहे, काल इतका चांगला मूड होता, रात्रीच आपलं काय प्लॅनिंग ठरलं होतं, मग काय झालं, कुठे माशी शिंकली, सगळ्या मूडचा फालुदा करून टाकला. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, तू. आणि आर्यन म्हणाला, काय तू, तुझी इच्छा असेल ना तर तुला कोणीही अडवू शकत नाही, पण तुझीच मनापासून इच्छा दिसत नाही माझ्याकडे यायची. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, असं काहीही नाही, तू उगीच गैरसमज करून घेऊ नकोस ना प्लीज. असं म्हणून स्वीटी प्रिन्सचं काम सोपं होईल म्हणून त्याचं ड्रायपर काढायला लागली, तर त्यानं आतमध्ये घाण केलीच होती. आणि ते बघून आर्यनने नाक पकडलं आणि म्हणाला, शी, स्वीटी, त्याला इथे कशाला आणलंस, जा आतमध्ये घेऊन जा, मला हे सगळं बघू वाटत नाही. आणि स्वीटी म्हणाली, हेच मला तुझं पटत नाही आर्यन, बेबी सांभाळणं तुला इतकं सोपं वाटतं का? मग आम्ही कसं करतो रे रोज, आणि तुला फक्त हे बघून त्रास होतोय का? आणि तुझ्या माहितीसाठी आर्यन, काल जेव्हा मी तुझ्याकडे आले ना सकाळी, तेव्हा मामाने प्रिन्सचे ड्रायपर चेंज केले आणि तू डॅड असून वाईट वाटून घेतोस. मग असं जर केलंस तर प्रिन्स कसा येईल तुझ्याकडे सांग बरं. आणि आर्यन म्हणाला, मग मी हे सगळं केल्यानंतर तो माझ्याकडे येईल याची काय गॅरंटी. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, तुला किती कमी समज आहे रे, अरे बेबीचं काम मनापासून करायचं असतं, स्वार्थासाठी नाही. आणि तू म्हणते त्यात काही खोटं नाही. आणि आर्यन म्हणाला, आता काय म्हणते तुझी आत्तू. आणि स्वीटी म्हणाली, आत्तू म्हणते की तुझं काम म्हणजे कहीं पे निगाहे कहीं पर निशाणा, पूर्ण मनाने प्रिन्ससाठी तू काही करतच नाही. आणि आर्यन खांदे उचलून म्हणाला, गप्प बस, तुम्हाला काय समजते ते समजा, पण मी आहे असाच आहे. मग स्वीटीनं आर्यनला दुसरं डायपर मागितलं आणि आर्यन जागचा हल्लाच नाही, उलट म्हणाला, माझ्या हातामध्ये प्रिन्सेस आहे आणि मी ते डफरचं एकही काम करणार नाही, तुझं तू करायचं ते का बघ, कसं करायचं ते बघ. असं म्हणून प्रिन्सेसला उचलले दुसऱ्या रूममध्ये गेला आणि आत जाता जाता म्हणत होता,
माय क्युटी पाय, किती गोड आहे, किती स्वीट आहे माझी प्रिन्सेस, असं म्हणून निघून गेला. आणि स्वीटीला टेन्शनच आलं आणि म्हणाली, आता काय करू याचं मी, हा तर प्रिन्सपेक्षा लहान असल्यासारखं वागतोय. माय गॉड, आता या दोघांमध्ये मी काय करू, असं म्हणून स्वीटीनं टेन्शन घेतलं. मग आता रात्र झाली आणि इकडे 7 महिने झालेली आर्या जेवण झाल्यानंतर बेडरूममध्ये फिरत होती. आणि इतक्यात इकडे अर्जुनराव कॉन्फरन्स कॉलवर होते आणि त्यांच्या मित्रांना म्हणाले, मी मुंबईला निघाले आहे आणि निदान 3 तरी माझे मुक्काम आहेत, तर माझ्यासोबत कोण कोण येईल. आता चौघांनी सुद्धा हात वर केले आणि म्हणाले, आम्ही येणार आणि आम्ही तुझी मुंबईची फॅक्टरी बघणार. पण अर्जुन प्लीज यार, बायका नको. अरे खूप जबाबदारी असते रे बायका पोरांची, मोकळ्या अंगाने एन्जॉय करता येतच नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, मग मला काय सांगता, आपल्या आपल्या बायकोला काय थाप मारायची, तुमचं तुम्ही ठरवा ना. चैतन्य म्हणाला, माकडा, तू तुझी बायको घेऊ नको, नाहीतर तुलाच प्रेमाचं भरतं येतं आणि तू बायको घेतोस. मग आमच्या बायका रुसतात आणि म्हणतात, अर्जुन भाऊजी कसे मयूरताईला सगळीकडे फिरवतात, तसं तुम्ही आम्हाला का फिरवत नाही. या बायकांमध्ये खूप जलस असते रे. आणि अर्जुनराव म्हणाले, आता माझी सक्की बायको आहे तर मी काय फिरवणारच ना. आणि अभि म्हणाला, कितवी. आणि अर्जुनराव म्हणाले, आता जास्त बायका आहेत ना, त्यामुळे तिचा नंबर लक्षात नाही. तसे सगळे थोडे थोडे हसले. मयुरीनं सुद्धा ते ऐकलं आणि तीच म्हणाली, अर्जुनराव, कोपऱ्यापासून हात जोडून सांगते, तुम्ही एकटेच फिरायला जा, मला यायचंच नाही. उलट सुंठी वाचून खोकला गेला, कुणाला हौस आहे फिरण्याची तेव्हा. आणि आता तिकडून ऐकणारे रॉयल बॉयजसुद्धा म्हणाले, शाबास, बायको असावी तर असे. मग मयुरी आता येत नाही म्हणजेच कोणीच येणार नाही. आणि ही भूतं निघाली मुंबईला. आणि मग बघूच अर्जुन सर आणि अर्जुनरावांचा रॉयल भूतांसोबत सामना कसा होईल. आणि आता इकडे मुंबईमध्ये इंद्राचा फोन वाजला आणि आर्यानं बघितलं तर संग्रामचा फोन होता. आणि तिनं इंद्राला हाक मारली आणि म्हणाली, इंद्रा तुझा फोन वाजतोय, पटकन ये. पण आता इंद्राची खाली आईबाबांसोबत गप्पा मारत होते आणि तो तिथूनच म्हणाला, आलो आलो. मग त्याच्या आईनं आरूसाठी दूध दिलं आणि हल्ली इंद्राजी रोज तिचं दूध घेऊन जाण्यासाठी खाली यायचं. आईलासुद्धा जास्त दगदग करू देत नव्हता तो. मग इंद्रा दूध घेऊन वरती गेला आणि तिच्या हातामध्ये दुधाचा ग्लास ठेवला आणि फोन बघितला आणि म्हणाला, अगं संग्राम तर आहे, उचलायचं ना तू. मी येईपर्यंत 2 शब्द बोलली असतीस तर काय बिघडलं असतं. आणि आता आर्या थोडी हसली आणि म्हणाली, नाही, मी बिझी होते. आणि आता इंद्रानं तिच्याकडे थोडंसं विचित्र नजरेनं बघितलं. इथे तर ती एकटीच होती, कोणाशी फोनवरही बोलत नव्हती. मग कशामध्ये बिझी होती असा प्रश्न त्याला पडला. आणि मग त्यानं आधी संग्रामचा फोन घेतला आणि संग्राम तिकडून म्हणाला, सर, उद्याच्या मीटिंगचं काय करायचं, मला नाही जमणार, मग मी तुम्हाला असिस्ट करण्यासाठी दादाला सांगू का. आणि इंद्रा म्हणाला, अरे नको, मी एकटा हँडल करेन, मला असिस्टंटची गरज नाही, तू फक्त सगळे पॉईंट्स मला सेंड कर, मी थोडेसे वाचून घेतो. आणि संग्राम म्हणाला, ठीक आहे. आणि इतक्यात आता फोन केलाच होता तर मधूसुद्धा तिथंच होती. आणि संग्राम मधूला म्हणाला, मधू, तुला बोलायचं आहे का आर्यासोबत. आणि आता मधू इतकी बिझी होती की तिचं फुल कॉन्सन्ट्रेशन तिच्या डिझाईनवर होतं. दोन्ही कानात 2 पेन्सिल अडकवल्या होत्या मॅडमनी, सगळे केस वरती बांधले होते, कसली तरी डिझाईन स्केच करत बसली होती आणि बहुतेक आत्ताही बोलणारच नाही असं संग्रामला वाटलं. तर ती खूप बिझी आहे, ती नंतर फोन करते असं म्हणते, असं तो इंद्राला म्हणाला. आणि इंद्रा म्हणाला, हरकत नाही. मग फोन ठेवल्यानंतर इंद्रा आर्याला म्हणाला, तर मॅडम आता दूध पिऊन घ्या. आणि तुम्ही इतक्या कशामध्ये बिझी होता सांगा बरं. आणि तिकडं तुझी फ्रेंड्ससुद्धा बिझी आहे. तुम्ही टेलिपॅथी करताय का एकमेकांशी. आर्या म्हणाली, नाही, मी तर माझ्या बेबीसोबत चॅट करत होते आणि मी त्यातच बिझी होते. इंद्रा हसला आणि तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला, वाव प्रिन्सेस, बेबी खूप नटखट असणार ना गं आपलं. बिलकुल तुझ्यासारखं, किती मूव्हिंग करतं ना ते तुझ्या पोटामध्ये. आणि आर्या म्हणाली, हो ना, खूप वळवळ सुरू असते त्याची. आणि इंद्रा म्हणाला, बरं, आता चल पटकन दूध पिऊन घे. आणि मग तिने दूध पिलं. शेवटचे 2 घोट तिने इंद्राला दिलेच. आणि इंद्रा म्हणाला, आरू, तू रोज अशी का करतेस, माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून ना. आणि ती हसून डोळा मारत म्हणाली, इंद्राजी, प्रेम तर आहेच आणि प्रेम आहे म्हणून असं नाही करत, पण तुम्ही माझ्या मुठीत राहावं म्हणून करते. आणि इंद्रा हसून म्हणाला, ओ माय गॉड, मग आता माझ्या वाईफला हे कळत नाही का की
मी तिचा गुलाम आहे. मग आणखीन ती मला काय मुठीमध्ये ठेवणार तिच्या? बेगम साहेबा, बंदा आपके खिदमत में हाजिर है, असं म्हणून तो तिच्यासमोर बसला, अगदी गुडघ्यावर बसला. आणि आर्याच्या डोक्यात आलं काहीतरी आणि म्हणाली, इंद्रा, आपण डान्स करूया, मला तुझ्यासोबत डान्स करायची इच्छा आहे. इंद्रा म्हणाला, ओके, पण त्याआधी मला सांग, तुझं आणि आईचं काही बोलणं झालं का? तुलासुद्धा 7वा महिना लागला आहे आणि बेबी शॉवर सेरेमनी तर घातलीच पाहिजे. आणि अरू, मी काय म्हणतो, तू आता ऑफिसवरून सुट्टी घेतेस का? आर्या म्हणाली, बेबी शॉवर सेरेमनीचं मॉम माझ्याशी बोलल्यात, मी लवकरच ती होईल. आणि ऑफिसवरून सुट्टी म्हणशी तर इंद्रा, मी घरी बसून तरी काय करू? मला आता सवय आहे ऑफिसची. कुठे जास्त त्रास आहे? जास्त अजिबात नाही त्रास. गाडीतून यायचं आहे, जायचं आहे. आणि तिथे अंकल डॅड आहेत. दादा खूप काळजी घेतात. आणि तू काळजी करू नको. जेव्हा मला ऑफिसला जाऊ वाटणार नाही ना, तेव्हा मी स्वतः घरी थांबेल. आणि तसंही 9 महिने 9 दिवस संपल्यानंतर तर मला कंपल्सरी घरी थांबायचंच लागे आहे ना. आणि इंद्रा म्हणाला, ठीक आहे. मग त्यानं म्युझिक लावलं आणि तिच्या हातामध्ये हात घातला. दोघेही हलक्या हलक्या स्टेपगत डान्स करायला लागले. आणि इकडे मधून डिझाईन करण्यामध्ये इतकी बिझी होती की तिचं लक्षच नव्हतं. आणि संग्रामनं तिच्या कानातली पेन्सिल घेतली, तिच्याच गालावर त्या पेन्सिलचं टोक टेकवलं. तसं तिला पेन्सिल टोचली आणि ती ओरडली आणि म्हणाली, औच, काय हे संग्राम, तुला वेळ लागले का? आणि संग्राम म्हणाला, हो, मला वेळ लागला आहे आणि वेळ लावणारी तू आहेस. मग आता मला वेळ लावायचं मला आणि स्वतः असं पुतळा होऊन बसायचं कितपत योग्य आहे? मधू, बास ना आता, चल ना. आणि मधू म्हणाली, संग्राम, अरे थोडंसंच राहिले, एवढा हा कोपरा आहे ना, तो डिझाईन करते. आणि कशी वाटली डिझाईन? याच्यावर जेव्हा कपडे बनतील ना, तेव्हा किती छान दिसतील. आणि संग्राम म्हणाला, मॅडम, नक्कीच छान दिसतील. आणि मधू, या डिझाईनसारखंच तू माझ्या आयुष्यात येऊन माझं आयुष्यसुद्धा रंगीत केलं आणि माझ्या आयुष्यात रंग भरले. आणि त्यासाठी मी सदैव तुझा ऋणी राहील. नाहीतर इतकं सगळं कधीच इमॅजिन केलं नव्हतं. आणि वहिनीच्या ताटाखालचं मांजर होऊन राहतो की काय, इतर सगळ्यांसारखं असं वाटत होतं. पण तू आणि मी भेटलो आणि सगळं आयुष्य पलटून गेलं. आणि मला जी एका मानसिक संरक्षणाची गरज होती ना, ती तू दिलंस. मधू म्हणाली, संग्राम, इतरांना मानसिक सपोर्ट का मागायचा? आपणच स्वतःचा सपोर्ट व्हायचं. मी लहानपणापासून इतक्या सगळ्या लोकांमध्ये वावरले आणि माझे विचार असे आहेत, एकदम प्रौढ, प्रगल्भ आणि स्वतंत्र. अर्जुन अंकल नेहमी म्हणतात, तुम्ही स्वतः मनाने इतके खंबीर असा बना की कठीण प्रसंगी आपणच आपली समजूत घातली पाहिजे. म्हणजे इतरांच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी, इतरांकडून मानसिक संरक्षण मिळवण्यासाठी मन मारून जगण्याची गरज पडत नाही किंवा इतरांची खोटी स्तुती करावी लागत नाही, त्यांच्या मागे पुढे करावं लागत नाही. आधी बघ बरं, नैनाच्या वडिलांच्या मागेपुढे आपली अख्खी फॅमिली करत होती आणि तिच्याही मागेपुढे सगळे करत होते. आणि तिच्याकडून मानसिक संरक्षण मिळावं, तिने आपल्याला काहीच बोलू नये, तिने आपल्याला चांगलं म्हणावं असं वाटायचं. तुझ्या मम्मीलासुद्धा. आणि मी केलेली कॉफी, मी केलेला पदार्थ तिनं खाल्ला की स्तुती करावी असंही वाटायचं. आणि नैना खुश तर हे सगळे खुश. आणि ती अपमान करायला लागली की वाईट वाटायचं. मग असंच इतरांच्या लहरीपणावर आयुष्य जगत बसण्यापेक्षा स्वतःच मनानं खंबीर राहून वेगळं अस्तित्व निर्माण केलं तर काय वाईट आहे? आणि संग्राम, त्या घरामध्ये स्वतंत्र विचार करण्याची सुरुवात तू केली आणि तेव्हाच मला कळलं की तू सगळ्यांसारखा नाही आणि म्हणून तू मला पसंत आहेस. आणि संग्राम म्हणाला, ओके, पण मॅडम, तुम्ही माझी मानसिक गरज आहात एवढं मात्र नक्की. आणि आता हे सगळं बास असं म्हणून त्यानं तिच्या हातातून ते सगळं घेतलं आणि बाजूला ठेवलं आणि तिला घेऊन बेडवर चढला. आणि आता इकडे झोपायची तयारी करणारी तन्वी म्हणाली, रिया, येतेस ना? आणि आता आल्यापासून असं झालं होतं की प्रिन्सेस आर्यनकडे होती आणि प्रिन्स स्वीटीकडे होता. दोघांनीही एका एका मुलाची जबाबदारी आपोआप स्वीकारली होती. आणि अर्जुन म्हणाला, तनू, मी काय म्हणतो, आता त्या दोघांना त्यांची जबाबदारी कळू दे. दोघांनीही एका एका बेबीची जबाबदारी उचलायला हवी. तर आता आपण लुडबुड करायला नको. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, तुलासुद्धा असंच वाटतं का की मी लुडबुड करते? आणि अर्जुन म्हणाला, नाही ग, शब्दशः अर्थ घेऊ नकोस, पण त्यांना करू दे, म्हणजे आर्यन आणि प्रिन्स दोघांचंही जमेल. आणि तन्वी म्हणाली,
तुझा टायगर आधी मोठा झाला का ते बघ, अजून लहानच आहे, सारखा बायको बायको करतो. आणि अर्जुन म्हणाला, तनू, यात त्याचा तरी काय दोष आहे? मी सुद्धा त्या अवस्थेतून गेलेलो आहे. तुम्हा लेडीजना बेबीमुळे त्या गरजा जाणवत नाहीत, पण आम्ही जेंट्स असतो ना, त्यांना दुसरं काही कामच नसतं आणि बायको कधी फ्री होते याकडे आमचं लक्ष असतं. दिवसभर काम करायचं, मग संध्याकाळी थकवा घालवण्यासाठी थोडासा रोमांस तर पाहिजेच ना. तसं आता तन्वीनं थोडासा डोक्यालाच हात लावला आणि म्हणाला, अर्जुन, तुझंही सुरू झालं का? आणि तिनं कुणालकडे बघितलं आणि खुणवलं. आणि अर्जुन म्हणाला, तनू, तिकडं बघू नकोस, तिकडं बघून काहीही उपयोग नाही, कारण तिकडे सगळं संपले, पण माझी पावर अजून ऑन आहे बरं का. आणि तन्वी हसली आणि म्हणाली, काय रे अर्जुन, तू सुद्धा आर्यनसारखा निर्लज्जपणा करायला लागलास आणि तसंच बोलायला लागलास. आणि कुणाल हसला आणि म्हणाला, तन्वी, अगं, हा आर्यनसारखा निर्लज्ज नाही, तर आर्यन याच्यासारखा निर्लज्ज आहे. आणि अर्जुन सर म्हणाले, मग आमचंच बरोबर आहे. देसाई बॉईज नेव्हर रॉंग, दे आर ऑलवेज राईट. आणि तनू, जर तू खाली आलीस ना, सगळे प्रॉब्लेम सुटतील गं. टायगरचा रागही कमी होईल. त्याच्या आतमध्ये एक ज्वालामुखी धुमसतोय गं, त्याला आणि स्वीटीला एकांत मिळत नाही म्हणून. आणि त्या सगळ्याचा राग प्रिन्सवर निघतो, हे समजून घे ना. आणि बेबी, एक ज्वालामुखी माझ्या आतमध्ये सुद्धा धुमसतोय. जानम समजा करो ना, असं अर्जुन सर फार लाडात येत तन्वीला म्हणाले. आणि तन्वी थोडीशी हसली आणि पुन्हा वरती निघाली. आणि अर्जुन सर म्हणाले, तनू, तुला इतकं समजावतोय तर तुला कळत नाही का? पुन्हा निघालीस का त्याच्या रूममध्ये? तन्वी आता हसली आणि म्हणाली, अर्जुन, तुझ्या टायगरला गुड न्यूज देते ना, की त्याला त्याच्या बेडरूममध्ये आता एंट्री मिळालेली आहे. आणि रात्रभर बेबी कसे सांभाळायचे हेही सांगते. आणि मी प्रिन्सला खाली घेऊन येणार, कारण आता तू म्हातारा झाला आहेस आणि तुला डिस्टर्ब झालं तरी चालेल. मग अर्जुन सर हसले आणि म्हणाले, नो प्रॉब्लेम, तसंही माझा प्रिन्स माझंच ऐकतो, तो मला डिस्टर्ब करणारच नाही, मी गॅरंटी देऊन सांगतो. आणि आता साले साहेब, तुम्ही पण तुमची बायको घ्या आणि काहीही काम नसलं तरी तुमच्या बेडरूममध्ये जा. आता कुणाल हसला आणि रियासोबत त्याच्या बेडरूममध्ये गेला. तरीही रियाचा जीव स्वीटीच्या बेडरूमकडेच लागलेला असायचा. आणि म्हणायची, मी काय म्हणते कुणाल, प्रिन्सला दीदी घेऊन जातील, आपण प्रिन्सेसला आणायचं का? आर्यन स्वीटी लहान आहेत, मुलं सांभाळण्याची अजून त्यांना सवय नाही हो. आणि कुणाल म्हणाला, रिया, जसं पाण्यात पडल्यावर पोहायला शिकवावं लागत नाही, ते आपोआप जमतं, तसं मॉम डॅड झाल्यावर बेबींची काळजी घ्यायला सुद्धा आपोआप जमतं. आणि आपल्यापेक्षा जास्त कळतं त्यांना जर बेबींना काही झालं तर. आणि आजची रात्र जरा बघूया ना ट्रायल घेऊन, नाहीतर तो ज्वालामुखी पुन्हा फुटायचा. आणि आता इकडे तन्वी गेली. स्वीटीने प्रिन्सला झोपवला होता आणि प्रिन्सेस आर्यनच्या रूममध्ये होती. तन्वीने प्रिन्सला उचललं. स्वीटी म्हणाली, आतू, त्याला कुठं घेऊन जातेस? आणि तन्वी म्हणाली, तो माझ्याकडे आणि अर्जुनकडे झोपेल, तुझ्या नवऱ्याला बोलव तुझ्या रूममध्ये आणि प्रिन्सेसची काळजी घे. आर्यन सांगतोय म्हणून दुर्लक्ष करू नको, आणि आजपासून आम्ही इथे नाही झोपणार, असं म्हणून तन्वी निघून गेली. आणि स्वीटीला आता खूप लाजायला आलं, हसायलाही आलं. ती हळूच गेली आर्यनकडे. आणि फायनली आज त्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं. त्याचा इंतजारसुद्धा संपणार आहे म्हणून ती हसत होती. आणि दरवाजाला दोन्ही हात पाठीमागे टेकवले, त्यावर पाठ टेकवून थोडीशी हसत म्हणाली, आर्यन, प्रिन्सेस झोपली का? आणि आर्यन म्हणाला, हो झोपली. आणि जा घेऊन हिला आणि तूही झोप. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, मी इथे येऊ की तू तिकडे येशील? आणि आर्यन म्हणाला, स्वीटी, मस्करी करतेस का? तुझी मदर इन लॉ असेल ना तिथं हंटर हातात घेऊन, ती मला तिकडे येऊ देणार नाही आणि तुला इकडे येऊ देणार नाही. मला ना मोगल ए आझम पिक्चरमधल्यासारखी फिलिंग यायला लागलेली आहे. आणि स्वीटी हसली आणि म्हणाली, आर्यन, आता बास ना चिडचिडेपणा, चल ना, आजपासून आत्तू तिच्या रूममध्ये झोपणार आहे. ती प्रिन्सला सुद्धा घेऊन गेली. आता तू असं नको ना करू. आणि आर्यन चकित झाला आणि म्हणाला, व्हॉट, रिअली, खरंच का? स्वीटी हसली आणि म्हणाली, हो, शेवटी तू केलेला स्ट्राईक कामाला आला. असं म्हणून स्वीटीनं पुढे येऊन आर्यनच्या गालावर हळूच एक पप्पी दिली आणि त्याच्या चेहऱ्यावर फुंकर घातली आणि प्रिन्सेसला उचलून घेऊन गेली.
आणि आता आर्यन फार म्हणजे फार खुश झाला आणि नक्कीच हे काम डॅडचं आहे. त्यांनीच मॉमला समजावलं असणार असं वाटून तो खूप उल्हासात म्हणाला, आय लव्ह यू डॅड, यू आर माय सुपर हिरो अँड रिअल हिरो. आणि आता आर्यनला असं वाटलं की माझ्या प्रिन्सने सुद्धा मला असंच म्हटलं पाहिजे आणि त्यासाठी मला डॅडसारखं त्याच्यासोबत राहिलं पाहिजे. जसे डॅड माझ्यासोबत राहतात तसं मी प्रिन्ससोबत राहिलं तर तोही मला आय लव्ह यू म्हणेल. आणि आता आर्यन बाबूला त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांच्याकडूनच मिळालं. आणि आर्यन म्हणाला, आय लव्ह यू प्रिन्स, गुड नाईट, दादाजी और दादीमा के पास आराम से सोना. असं म्हणून तो खूप खुश होत त्याच्या बेडरूममध्ये गेला. आणि त्यानं बघितलं तर रूममध्ये लाईट ऑफ होती, मंद प्रकाश होता आणि त्या मंद प्रकाशात त्याचे जाणे मन खिडकीतून येणाऱ्या चंद्राच्या चांदण्यांमध्ये न्हाऊन निघत होती आणि त्याच्याकडे पाठ करून उभी होती. आणि हाय, किती दिवसातून तो हे दृश्य बघत होता. आणि स्वीटी किती क्यूट दिसत होती पाठीमागूनसुद्धा. आणि आता तो स्वतःला रोखू नाही शकला. त्यानं पटकन दरवाजा लावला आणि पाठीमागून जाऊन स्वीटीला घट्ट मिठी मारली. त्याचे हात तिच्या पोटावर आले तसं स्वीटीने शहारून डोळे मिटून घेतले आणि तिचा आवाज घशातच फ्रेश झाला. आणि आता आर्यनने जास्त वेळ न लावता तिच्या गाऊनची नाडी सोडली आणि खांद्यावरून तो गाऊन खाली घेत त्या खांद्यावर ओठ टेकवले. आणि स्वीटी खूप शहारली, त्याच्यापासून दूर गेली आणि बेडवर पालथी झोपली. आणि आता आर्यन बाबूसुद्धा स्वतःच्या अंगावरचे कपडे काढत हळूहळू तिच्याकडे आले आणि स्वीटीनं लाजून उशीमध्ये चेहरा लपवला.